नमस्कार मित्रो, जो थंबनेल बघून तुम्ही आलेले आहात तो थंबनेल आणि हे जे पोस्टर्स आहेत हे पोस्टर्स तुम्ही माझ्या इंस्टाग्रामवरती बघितले असतील किंवा हे आता काही दिवसात अपलोड होतीलच. याच्यातला सगळ्यात महत्त्वाचा अट्रॅक्शन पॉइंट आहे हे यातले इमेजेस किंवा हे जे मॅनिप्युलेशन्स आहेत ते. तर हे मी प्रॉम्प्टच्या मदतीने कसे बनवलेत हे मी तुम्हाला आता लगेच करून दाखवतो. जो सेशन आहे जो सेशन आहे जो मी घेणार आहे 22 तारखेला, तर तो जो सेशन आहे त्याच्यासाठी मला लागणार होत्या ऍड्स. आणि ऍडसाठी मी असं ठरवलं होतं की एका साईडला नेहमीप्रमाणे तो कॉन्टेंट असेल, टायटल असेल, खाली रजिस्टर नाव असेल आणि बाजूला माझा फोटो असेल. तर त्यासाठी मी माझे 3 फोटोज दिले, प्रॉम्प्ट लिहिला, क्रिएट अ प्रोफेशनल स्टुडिओ लुकिंग फोटो फ्रॉम गिव्हन फोटोज, दीज आर माय, जे काय पुढे जे आहे ते सगळं प्रॉम्प्ट लिहिलं आणि मी ठरवलं की असा एक चांगला फोटो आपण बनवून घेऊया. प्रॉम्प्ट कसे लिहायचे हे मी त्या सेशनमध्ये शिकवणार आहे, आता बघून घ्या. पण हे एक्सप्लेनेशन त्या सेशनमध्ये असेल. इथे तो फोटो बनला, पण मला असं वाटतं की थोडासा चेहऱ्यामध्ये फरक आलाय. तो माझा चेहरा ज्याला माहित नाही त्याला काही फरक नाही दिसणार, पण मला माहिती आहे, त्यामुळे ते चेहरा वेगळा वाटतोय मला थोडासा. तर मी इथे सांगितलं की फेस हॅज चेंज अ बिट, कॅन यू कीप इट एक्झॅक्ट सेम 100%. तर त्यातनं नंतर जो आउटपुट आला तो काय मला पटला नाही, तो पण थोडाफार तसाच वाटतोय. तर मग इथे मी सांगितलं की ओके, दिस इज नॉट वर्किंग फॉर पोस्टर्स, लेट मी थिंक ऑन दिस. याच्यावरती आपण विचार करूया, हे नाही काम करत आहे. याच्यानंतर त्याने का असं चुका होतात किंवा पोस्टर आपण कितीही सांगितलं तरी 100% ते एक्झॅक्ट रिप्लिकेशन का होत नाही याचं एक्सप्लेनेशन तिथे दिलंय. ठीक आहे, हे काही कामाचं नाहीये सध्यासाठी. तर मग माझ्या डोक्यात विचार आला की आपण ह्याच्यात काहीतरी एकदम वेगळं केलेलं पाहिजे, कारण माझा फोटो वापरून काही फायदा नाहीये. लेट्स डू समथिंग वाईल्ड अँड बोल्ड. क्रिएट अन इमेज ऑफ cat whose body is of fish. Cat should look at us, म्हणजे कॅमेराकडे त्याने कॅटने बघितलं पाहिजे. त्याच्यानंतर जो आउटपुट आला तो हा आहे. मला हा खूप आवडला. म्हणलं की येस, हे वर्क होतंय, ह्याच्याकडे सगळ्यांचं लक्ष जाणार. जेव्हा आपण ऍड्स बनवतोय तेव्हा हे तर आपल्याला बघावं लागतं की लगेच ते लक्ष आपल्याकडे अट्रॅक्ट झालं पाहिजे, ते असं लक्ष गेलं पाहिजे त्या ऍडकडे. तर ही इमेज तर तशीच आहे. मग आपण लगेच सांगितलं की वर्कड. नाव वी हॅव टू डू 4 मोर इमेजेस. असे मला 4 ऍड्स वेगवेगळ्या पाहिजेत. मग ते वेगवेगळे कॉम्बिनेशन्स हे सगळं चॅट केलं, त्यानंतर हे असे वेगवेगळे इमेजेस बनले. आता डिटेलमध्ये मी त्या सेशनमध्ये हे तुम्हाला दाखवेन कसं असतं, कसा प्रॉम्प्ट करायचा असतो. तर हे सगळे इमेजेस बनले. त्यानंतर अगेन इथे मी तेच सांगतो, हे मी तेच शिकवणार आहे त्याच्यात सुद्धा, की एक प्रॉम्प्ट टाकला, इमेज आली आणि माझं काम झालं असं नाही. आता आपण आहोत डिझायनर, तर आपण ह्याच्यात आपले एफर्ट म्हणून टाकणारच या सगळ्या इमेजेसचा वापर. तर इथे मी पोस्टर्स बनवण्यासाठी हे इमेजेसचा वापर केला. इथे बघा, हा इमेज मी जो आपल्याला आवडला होता तो इथे लावला, वरती कॉपी लिहिली, डिटेल्स इकडे लिहिले, खाली एक रजिस्ट्रेशनची पट्टी बनवली, सेम. मग बाकी ऍड सोबत तसंच केलं. त्यानंतर इथे त्याचे वेगवेगळे रिसाइजेस केले, वेगवेगळ्या साईजमध्ये याला कन्वर्ट केलं. स्टोरी साईज आहे, पोस्ट साईज आहे, मेटाची जी ऍड असते ती वाईड बॅनर जी वेबसाईटला दिसते ती वाली साईज आहे. ह्या सगळ्या ऍड्स बनवून तयार झाल्या. जर हे मी मॅनिप्युलेशन आर्ट जे आपण 3-4 वर्ष आधी बघत होतो फोटोशॉपवरती फक्त व्हायचं, ते जर करत बसलो असतो तर एका पाठी मला जवळजवळ 3 ते 4 तास गेले असते, जे की मी 5 ते 10 मिनिटात 4 ऍड्स बनवल्या. म्हणजे तुम्ही बघताय कुठच्या कुठे हे गेलंय सगळं आणि दिसायलाही छान आहे. तर हे आउटपुट कसे आले, एका प्रॉम्प्टमध्ये आले का, ते कसं झालं किंवा प्रॉम्प्टिंग कसं असतं हे सगळं मी त्या सेशनमध्ये दाखवणारच आहे. तर हे झालं ऍडसाठी. थंबनेलही जो तुम्ही बघून आलाय त्यातही मी हेच इमेज वापरलेत. म्हणजे ते रिपर्पज जे असतं की एका इमेजमधनं आपण त्याच्यातून किती काय काय बनवून घेतलं किंवा त्याचा वापर आपण कुठे कुठे केला हे तुम्ही आता ह्याच्यातून बघू शकता. तर अशा प्रकारे इथे एका प्रॉम्प्टवरती, भले त्याला एक प्रॉम्प्ट नाही म्हणता येणार, पण मल्टिपल कन्व्हर्सेशन्स मधून आयडिएशन करत हे आपण बनवलेले ऍड्स आहेत. तर हे पूर्ण प्रेझेंटेशन आहे जे मी 22 तारखेला देणार आहे, ज्या वेबिनारमध्ये असणार आहे त्या. आणि त्या वेबिनारची रजिस्ट्रेशन लिंक या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनमध्ये मी देतोच आहे. याची किंमत आता 349 आहे. 349 रुपीज त्या एका सेशनचं आहे. 22 तारखेला 2 वाजता आहे. पण एकदा का तो सेशन संपला की त्याचं रेकॉर्डिंग नसणार आहे. याचं रेकॉर्डिंग जर तुम्हाला बघायचंच असेल तर काही दिवसांनंतर
ते आपल्या वेबसाईटवरती येणार आहे, पण तेव्हा त्याची किंमत $899 असणार आहे. म्हणजे ₹899 ते रेकॉर्डिंग तुम्हाला ऐकता येईल. बेटर माझं तर असं म्हणणं आहे की तुम्ही लाईव्ह जेव्हा याल तेव्हा माझ्याशी गप्पा सुद्धा मारता येईल, कारण क्वेश्चन आन्सरचं सेशन सुद्धा त्या आपल्या वेबिनारमध्ये असणार आहे. तर ज्याला इच्छा आहे, ज्याला शिकायचं आहे, ज्याला ह्या नवीन गोष्टी बघायच्यात, मलाही नवीन काही गोष्टी तुमच्याशी बोलत असताना काही सुचतील, समजतील, शिकता येईल, तुम्हालाही शिकता येईल. तर आशा करतो आपण तिथे भेटूया 22 तारखेला. आणि या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला दाखवलं की हे पोस्टर्स कसे बनले, कारण खूप DM येत पण होते की हे पोस्टर्स कसे बनलेत किंवा AI चा वापर केलाय नाही केलाय. तर हे सगळं मी आता तुम्हाला थोडक्यात दाखवलंय. इन डिटेल आपण त्या सेशनमध्ये भेटूया. बाकी तोपर्यंत शिकत राहा, डिझाईन करत राहा.